कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। सीता, शिवा म्हणते तसं सगळं घडते हा? काय मिरवणूक एकदम डिसिप्लिन मध्ये हा? हे एक खरं बोलली शिवा, म्हणजे सणाच्या नावाखाली नुसता धांगडधिंगा नाहीये, खरंच वातावरण खूप प्रसन्न आहे, अवाक करणार आहे खरं तर। अगदी खरंय सीता। आता गणपतीची मिरवणूक म्हणली की डीजे आणि आरडाओरडा एवढंच नसतं, काही मंडळ अशी पण मिरवणूक काढतात आणि भक्तिभावानं त्या गणरायाला निरोप देतात। हो, शिवा, हे बघ, तू आता आमच्या घरी थोडाच वेळ राहणार आहेस, हो ना? त्यामुळे मला काही फरक पडत नाही अगं, तू काय करतेस त्याचं। कर तुला काय हवं ते, पुन्हा तुला वस्तीतच यायचं इथे। काय नशीब आहे शिवा तुझं, हे सगळं तुला माझ्यामुळे मिळालंय। माझं होतं ग हे सगळं, आज मी असायला हवी होती तिथे, पण ठीक आहे, मीही तितकीच श्रीमंत आहे आणि मी हे दाखवून देणार आहे सगळ्यांना, पण तुझ्याकडे हे मी मात्र टिकू देणार नाही। कठीण असतं ग सगळं सांभाळून ठेवणं। दिव्या, दिव्या थांब, ऐक ऐक, नको जाऊ, ऐक, पुढे नको जाऊ। जाऊ दे मला। दिव्या ऐक प्लीज, आपल्याला त्यांनी दूर राहायला सांगितलं, तू आत्ताच बोलला होतास ना जाऊयात म्हणून। हो पण तेवढं समोर नको प्लीज, इथेच थांब। आज ही मिरवणूक मी गाजवणार। हो हो दिव्या, नको ना दिव्या प्लीज, दिव्या प्रॉब्लेम होऊन जाईल यार। ते जात आहेत चंदन। दिव्या, दिव्या नको नको, जाऊ दे।
काय म्हणा एकदम छान झालं ना विसर्जन शिवा. दरवर्षी अशीच मजा येते. हो हो. मग काकू कशी वाटली मिरवणूक? हा मिरवणुकीबद्दलचं मतच बदललं माझं. आई बघतेस ना कोण आलं इथे? दिव्या तू काय करते इथे? सॉरी शिवा, ऍक्च्युली आम्ही बाहेरच पडत होतो. मला माहिती नव्हतं तुम्ही ह्याच रस्त्याने येताय. नाही नाहीतर आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी रस्त्याने गेलो असतो ना. सॉरी, तुला शब्द दिला होता. दिव्या तू इथे इथे काय करतेस? हो, मी इथेच राहतेय ना. ह्या वस्तीत? हा, आमच्याच घरात. एक मिनिट, नक्की किती दिवस झाले तू इथे राहतेस? आम्ही गणपतीच्या दुसऱ्या दिवशीच आलो. ओह, शिवा सॉरी. आम्ही जातो. मी कोणाला काही बोलणार नाही. थांब. तू नको, आता आम्हीच जाणार. आई आई माझं ऐकून घे. तुला जसं दिसतंय ना तसं नाहीये. गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून ही इथे राहते आणि तूही इथेच होतास. या दरम्यान आपलं बोलणंही झालं होतं. तू काही सांगितलं नाहीस आशू? अगं मी तुला खरंच रे आशू, या वस्तीतल्या लोकांसोबत राहून तू सुद्धा यांच्यासारखाच वागायला लागलास. ताई तू प्लीज मध्ये बोलू नकोस. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आई तुला जसं खरंच दिसतंय तसं नाहीये. शिवा, तूही आम्हाला सांगितलं नाहीस? सॉरी भाऊ, मला माफ करा. कशासाठी माफ करायचं शिवा? ही इथे राहते हे तू आम्हाला सांगितलं नाहीस यासाठी, की तुझ्यामुळे माझा मुलगा आता माझ्याशी खोटं बोलायला लागला यासाठी? आई या सगळ्यामध्ये तिची काहीही चूक नाहीये. चूक कुणाची असो किंवा नसो, मला आता इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.